आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन्स. याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मोशन आपण स्टडी करणार आहोत. आतापर्यंत आपण बरेचसे मोशन्स पाहिलेले आहेत आणि हे सगळे जे वेगवेगळे टाईपचे मोशन्स आहेत हे दोन टाईपमध्ये आपण कॅटेगराईज करू शकतो. ओके, एक ज्याला आपण म्हणतो नॉन पिरियॉडिक, म्हणजेच विचार नॉन रिपिटेटिव्ह, ज्याला आपण म्हणतोय नॉन पिरियॉडिक मोशन्स, आणि दुसऱ्या टाईपच्या मोशन्स असतील ज्यांना आपण म्हणणार आहोत पिरियॉडिक, विचार रिपिटेटिव्ह. ओके, याचे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे रेक्टिलिनियर मोशन, मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, हा नॉन पिरियॉडिक. म्हणजेच काय, विच डझंट रिपीट्स, म्हणजे ऑब्जेक्ट एकदा त्या पाथवरनं गेला की पुन्हा त्याच पाथवरती तो येणार नाही. अशा टाईपचा एक मोशन झाला तो म्हणजे रेक्टिलिनियर. दुसरा जो तुम्हाला झालेला आहे तो म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन. These two are non-periodic motions. म्हणजेच काय, which doesn't repeat after equal interval of time or in which the particle will follow only one path. त्या पाथवरती पुन्हा तो येणार नाही. त्या टाईपच्या मोशनला आपण म्हणतो नॉन पिरियडिक. पिरियडिक म्हणजे काय, the particle will repeat the same set of movements, same set of motion after and after. ओके, एका ठराविक वेळेनंतर तोच मोशन, तोच पाथ पार्टिकल फॉलो करणार. आणि ह्याचे सुद्धा आपण काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. जसं की पहिला एक मोशन बघितलाय तो म्हणजे सर्क्युलर मोशन, इन विच द पार्टिकल विल ट्रॅव्हल अलॉंग द सेम सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. ओके, आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दुसरा पिरियडिक मोशन तुम्ही जो बघितलाय तो म्हणजे रोटेशनल मोशन, इन विच द particle or object will revolve about an axis which passes through the body. हे म्हणजे रोटेशनल मोशन, हेच तर पिरियडिक. तिसरा आता आपण जो बघणार आहोत तो म्हणजे ऑसिलेटरी मोशन, किंवा ह्यालाच व्हायब्रेटरी मोशन असेही म्हणतो. ओके, दिस इज ऑल्सो अ पिरियडिक मोशन. आता हे पिरियडिक मोशन म्हणजे काय, the motion which repeats after equal interval of time. म्हणजे एका ठराविक वेळानंतर हा मोशन किंवा हा जो सेट ऑफ मुवमेंट्स आहेत हे रिपीट होत जात असतात. त्या टाईपच्या मोशन्सला आपण म्हणतोय पिरियडिक मोशन्स. अँड द टाइम टेकन टू कंप्लीट वन सेट ऑफ द मोशन, एक सेट पूर्ण करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला आपण म्हणतो टाइम पिरियड. ओके, आपण हे कॅपिटल टी ने डिनोट करतो. हे टर्म्स आपल्याला झालेले आहेत, जस्ट एक रिव्हिजन. टाइम पिरियड म्हणजे काय, तर आपण सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन मध्ये आपण हे डिफाइन केलं होतं. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला एक सर्कल रिव्हॉल्व करायला जो काही वेळ लागेल त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड ऑफ दॅट सर्क्युलर मोशन. रोटेशनल मोशन मध्ये ऑब्जेक्टला स्वतःभोवती फिरायला, एक रोटेशन कंप्लीट करायला, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला जो काही वेळ लागेल त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ रोटेशन. ओके, आणि याचा रेसिप्रोकल आपण ज्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, जनरली आपण डिनोट करतो n. आणि फ्रिक्वेन्सी कशी डिफाइन करतो आपण, इट इज द नंबर ऑफ सेट ऑफ मुवमेंट्स परफॉर्म्ड पर युनिट टाइम. एका टाइम युनिट मध्ये किती अशा सेट ऑफ मुवमेंट्स कंप्लीट होतील त्या नंबरला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल, किती सर्कल्स हा पार्टिकल कंप्लीट करणार एका सेकंडमध्ये, किंवा किती रोटेशन्स हा ऑब्जेक्ट परफॉर्म करणार एका सेकंडमध्ये, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. ओके, आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड आपण जनरली मोजतो ते सेकंडमध्ये, आणि फ्रिक्वेन्सी हा काय असतो, 1 टाइम पिरियड यानी इक्वल टू 1 टाइम पिरियड. त्यामुळे ह्याचे युनिट काय असणार आहे, इट विल बी सेकंड रेज टू -1 पर सेकंड, किंवा ह्यालाच आपण म्हणतो हर्ट्ज. ओके, याला आपण म्हणतो हर्ट्ज. काही काही वेळेला ही फ्रिक्वेन्सी आपण RPS, सेकंड रेज टू -1 म्हणजेच हर्ट्ज किंवा रिव्होल्यूशन्स पर सेकंड, हे तिन्ही सेम आहे. पण काही ठिकाणी RPM मध्ये सुद्धा हे कॅल्क्युलेट केलं जातं.
RPM म्हणजे काय, रिव्होल्युशन्स पर मिनिट. ओके, हे तीनही एकच आहे, सेकंड रेस मायनस 1 किंवा हर्ट्ज किंवा RPS. पण RPM म्हणजे काय, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इन 1 मिनिट, म्हणजे 60 सेकंड्स मध्ये किती झाले. म्हणजे RPMचं कन्वर्जन जर तुम्हाला हर्ट्ज मध्ये करायचं असेल तर जी काही व्हॅल्यू दिलेली आहे RPM मध्ये त्याला 60 ने डिवाइड करा, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज किंवा RPS मध्ये मिळेल. तर हे आहे टाइम पिरियड आणि ही आहे ती फ्रिक्वेन्सी. या गोष्टी आपण पिरियडिक मोशनसाठी आपण स्टडी केल्या होत्या. सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशनमध्ये याचा वापर सुद्धा केला होता. अजून एक फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण तिथे डिफाईन केलेली होती, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आणि ती आपण डिनोट कशी करतो, वी डिनोट इट ॲज ओमेगा. आणि ह्यांच्यामध्ये रिलेशन्स पण आपण लिहिले होते. ओमेगा इज इक्वल टू 2 अपॉन कॅपिटल T और इट इज इक्वल टू 2πn. ओके, आणि ह्याचं युनिट, ओमेगाचं युनिट काय लिहिलं होतं आपण, रेडियन पर सेकंड. ओके, याचं युनिट असणार आहे रेडियन पर सेकंड. तर ह्या टर्म्स आपण या पिरियडिक मोशनसाठी, खास करून सर्क्युलर आणि रोटेशनल मोशनसाठी आपण पाहिलेलं होतं. आता एक तिसरा मोशन, पिरियडिक मोशन आपण बघणार आहोत, ज्याला आपण म्हणतोय ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. हे ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणजे काय आहे, तर जरा या दोन्ही मोशन्समधला, पिरियडिक मोशन्समधला जरा फरक लक्षात घ्या. सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनमध्ये ऑब्जेक्ट काय होतं, फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट विल रिव्हॉल्व अलॉंग द सेम पाथ इन द सेम सेन्स, त्याच डायरेक्शन मध्ये तसाच तो रिव्हॉल्व होत जाणार आहे. ओके, म्हणजे इथे डायरेक्शन ऑफ लिनियर वेलोसिटी जरी चेंज होत असेल तरी त्या पॉइंटला, एखाद्या पॉइंटला ती वेलोसिटीची डायरेक्शन ही तशीच राहते. ओके, फॉर एक्झाम्पल या पॉइंटला आपण कन्सिडर केलं तर कधीही पार्टिकल येऊ दे तिथे, कधीही आला तरी त्याची वेलोसिटीची डायरेक्शन ही अशीच असणार आहे. या पॉइंटला आला तर ही अशीच असणार आहे, ती रिव्हर्स होत नाही. म्हणजे त्या पॉइंटला कोणत्याही सेट ऑफ मुवमेंट्समध्ये वेलोसिटीची डायरेक्शन बदलत नाही, सर्क्युलर मोशन. तसं रोटेशनल मोशन सुद्धा कन्सिडर बघा. रोटेशनल मोशन, एखादा ऑब्जेक्टचा रोटेशन मोशन आहे, हा जर ह्या डायरेक्शनने रिव्हॉल्व होत असेल तर ओमेगाची डायरेक्शन ही अशीच राहणार आहे. ती रोटेट होत असताना पुन्हा अचानकच चेंज अशी होत नाही. ओके, तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनमध्ये ही डायरेक्शन जी आहे वेलोसिटीची एखाद्या ठराविक पॉइंटला ही चेंज होत नसते. ऑसिलेटरी मोशनमध्ये मात्र ही चेंज होत असते. ओके, त्यामुळे ऑसिलेटरी मोशनला आपण म्हणतो टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन म्हणजे काय, तर एखादा पाथ आहे, त्या पाथवरती हा सतत त्याच पाथवरती जाणार आहे आणि डायरेक्शन त्याची जी आहे ती कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे. ओके, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी, डायरेक्शन ऑफ मोशन ही कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे. याचे जरा एक्झाम्पल्स आपण बघितले तर लक्षात येईल पटकन. समजा आपल्याकडे एखादा सिंपल पेंडुलम, म्हणजे एखाद्या सपोर्टला एक बॉब एखाद्या स्प्रिंगच्या साहाय्याने आपण सस्पेंड केला आणि हा बॉब या इक्विलिब्रियम पोझिशन पासून, इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे कुठला, ज्यावेळी त्याच्यावरती नेट फोर्स 0 आहे असं आपण म्हणतो. ओके, ती इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे ही. याला जर इक्विलिब्रियम पोझिशन पासून आपण डिस्प्लेस केलं एका ठराविक अँगल मधनं किंवा एका ठराविक डिस्टन्स मधनं, ओके, थीटा अँगल मधनं समजा आपण त्याला डिस्प्लेस केला आणि सोडून दिला, तर हा काय होईल, इक्विलिब्रियमला येईल, तसाच इनर्शियामुळे पुढे जाईल. ओके, पुढे जाईल, पुन्हा इकडे जाणार, पुन्हा इकडे येणार, पुन्हा इकडे येणार. म्हणजे ह्या सेट ऑफ मोशन जो आहे तो रिपीट होतोय. म्हणजे अलॉंग द सेम पाथ मोशन रिपीट होतोय त्या बॉबचा, पण बॉबची वेलोसिटी जी आहे ह्या पोझिशनला जर आपण बघितलं तर इकडे जात असताना वेलोसिटी ह्या डायरेक्शनमध्ये आहे, त्याच पॉइंटला इकडे जात असताना वेलोसिटीची डायरेक्शन इकडे. ओके, या मोशन्स मधला फरक लक्षात घ्या. सर्क्युलर मोशन मध्ये एखाद्या पॉइंटला वेलोसिटीची डायरेक्शन तीच राहते कितीही सेट ऑफ मुवमेंट्स जरी झाल्या तरी, पण ऑसिलेटरी मोशन मध्ये त्या पॉइंटला वेलोसिटीची डायरेक्शन ही चेंज होते. त्यामुळे ह्या टाईपच्या मोशनला आपण म्हणतो टू अँड फ्रो मोशन. ओके, म्हणजे एका
टाइम इन्स्टंटला तो ह्या पॉईंटला इकडे जात असेल तर दुसऱ्या टाइम इन्स्टंटला त्याच पॉईंटला तो इकडे जाणार. म्हणजे त्याच पाथवरती हा सेम सेट ऑफ मुवमेंट्स विथ डिफरंट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी परफॉर्म करतोय. याला टू अँड फ्रो मोशन किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन. डे टू डे लाईफमध्ये असे बरेच एक्झाम्पल्स आपण ऑसिलेटरी मोशनचे बघतो. घरातला किंवा झाडाला बांधलेला पाळणा असेल, ओके, झोका असेल, पाळणा झोका याचे मुवमेंट्स जे आहेत हे सुद्धा टू अँड फ्रो मोशन्स. ओके, कधी इकडे जाणार कधी इकडे येणार. ओके, तर हा सेम पाथवरती रिपीट होतोय. दिस इज ऑसिलेटरी मोशन. किंवा आपण स्विंग मशीन मधली निडल जर बघितली, स्विंग मशीन मधली सुई जर बघितली तर ती सुई सुद्धा कशी व्हर्टिकली, म्हणजे समजा हा टिप जर आपण टिपवरती कॉन्सन्ट्रेट केला तर हा टिप वरती खाली होत असतो. ओके, दिस इज ऑल्सो अन ऑसिलेटरी मोशन. झाडांच्या पानांची हालचाल जरी बघितलं तर ती पानं सुद्धा फडफडताना दिसतात, हलताना दिसतात. त्यांचा सुद्धा मोशन जो आहे तो ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन आहे. ओके, किंवा तुम्ही कुठलाही मेम्ब्रेन जर घेतला, ओके, तबल्यासारखा, त्याला जर थाप दिली तर तो सुद्धा व्हायब्रेट होत असतो, ऑसिलेट होत असतो. किंवा आपण बेंचवरती थाप दिली तर बेंचचा जो सरफेस आहे तो पण व्हायब्रेट होत असतो, ऑसिलेशन्स तयार होत असतात. किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये जिथे ते स्ट्रिंग्स आहेत, गिटार, सितार, तिथल्या स्ट्रिंग्स जेव्हा आपण प्लग करतो, ओके, तेव्हा त्या स्ट्रिंग्सवरती सुद्धा आपल्याला हे व्हायब्रेटरी मोशन्स आपल्याला दिसतात. किंवा पाण्यामध्ये आपण एखादा दगड टाकला किंवा एक थाप दिली तर पाण्याचे मॉलिक्यूल सुद्धा ऑसिलेट होत असताना आपल्याला दिसतात. ओके, डे टू डे लाईफमध्ये ऑसिलेशन्सच्या किंवा व्हायब्रेटरी मोशन्सच्या खूप सारे एक्झाम्पल्स आपण पाहतो. तर बेसिकली व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन? इट इज टू अँड फ्रो मोशन अलॉंग द सेम पाथ. ओके, एकाच पाथवरती टू अँड फ्रो मोशन हे ह्या टाईपच्या मोशनला आपण काय म्हणतोय? ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. ओके, ही एक डेफिनेशन आपण ऑसिलेटरी मोशनची करतो. आता ह्या ऑसिलेटरी मोशन्समध्ये फक्त मी आता बोलणाऱ्या ऑसिलेटरी मोशनकडे येतोय. In oscillatory motions, the displacement of the particle, velocity of the particle and acceleration of the particle, हे तिन्ही displacement, velocity and acceleration, all these are functions of sine and cosine. Okay, in many oscillatory or vibratory motions, the displacement, velocity and acceleration of that particle, they are the functions of sine and cosine. म्हणजे displacement, velocity and acceleration हे sin cos च्या टर्म्स मध्ये आपण लिहू शकतो. These sin cosine are known as harmonic functions. Okay, तुम्ही मॅथ्स मध्ये फंक्शन्स शिकलेले आहात आणि त्यातली एक टाईप आहे ज्या टाईपला आपण म्हणतो हार्मोनिक फंक्शन्स. आणि हे साइन आणि कोसाइन फंक्शन जे आहेत त्यांना आपण हार्मोनिक फंक्शन्स म्हणतो. ओके, सिन्स साइन अँड कोसाइन आर कॉल्ड एज हार्मोनिक फंक्शन्स and displacement, velocity and acceleration in oscillatory motion are defined by these sine and cosine, that is harmonic functions. That's why oscillatory or vibratory motion, they are also called as harmonic motions. Okay, oscillatory motion किंवा vibratory motion ला harmonic motion असंही म्हटलं जातं. त्याला रिझन काय? तर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन ऑसिलेटरी मोशन मोस्ट ऑफ द टाइम दे आर द फंक्शन्स ऑफ साइन अँड कोसाइन विच आर मॅथमॅटिकली हार्मोनिक फंक्शन्स. ओके, तर हे वर्ड सुद्धा आपण बऱ्याचदा ऑसिलेशनच्या केसमध्ये आपण पाहणार आहोत की ऑसिलेटरी मोशन इट इज ऑल्सो कॉल्ड एज हार्मोनिक मोशन. नाउ these harmonic motions or oscillatory motions are of two types. First is linear harmonic motion.
Okay, linear harmonic motion in which the path of that to and fro motion, okay, इथे आपण म्हटलेलं होतं टू अँड फ्रो मोशन आहे हा, त्या टू अँड फ्रो मोशनचा जो पाथ आहे म्हणजे ज्या पाथवरती पार्टिकल फिरणार आहे that path is a line. ओके, तो एका लाईन वरतीच तो पार्टिकल मूव्ह होणार आहे. याचं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल निडल ऑफ स्विंग मशीन. ओके, निडल ऑफ स्विंग मशीन हे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला, निडलवरचा एक पॉइंट घ्या कुठलाही, समजा त्याचा टिप घेतला आपण, तर हा टिप काय होतो, इट विल फॉलो टू अँड फ्रो मोशन अलॉंग दिस व्हर्टिकल लाईन. तो ह्या व्हर्टिकल लाईन वरतीच हा मूव्ह होत राहतो. सो द पाथ ऑफ दिस टू अँड फ्रो मोशन ऑफ द निडल ऑफ स्विंग मशीन इज अ लाईन, एक लाईन आहे. म्हणून ह्या टाईपच्या ऑसिलेटरी मोशनला आपण काय म्हणणार आहोत, लिनियर हार्मोनिक मोशन. दुसराही एक एक्झाम्पल बघू शकतो आपण की मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. when theta is very small. ओके, जेव्हा तो थीटा खूप स्मॉल असेल तेव्हाच ही कंडिशन खूप महत्त्वाची. म्हणजे समजा हा सिंपल पेंडुलम आहे, म्हणजे हा बॉब, आणि हा बॉब मी डिस्प्लेस केला अगदी कमी अँगल मध्ये, खूप कमी अँगल मध्ये, हा थीटा जर खूप कमी असेल तर, ओके, तर हा जो काही बॉब पाथ फॉलो करणार आहे, प्रॅक्टिकली थेरॉटिकली हा ठीक आहे, हा अँगल आहे, तर हा काहीतरी कर्व्ड पाथ असायला पाहिजे. पण तो थीटा जर तुम्ही खूप कमी घेतला तर हा कर्व पाथ जो आहे तो तुम्ही ऑलमोस्ट लाईन किंवा लिनियर कन्सिडर करू शकता. सो दिस बॉब इज परफॉर्मिंग टू अँड फ्रो मोशन अलॉंग दिस हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजेच काय, द बॉब ऑफ द सिंपल पेंडुलम इज परफॉर्मिंग लिनियर हार्मोनिक मोशन. ओके, तर लिनियर हार्मोनिक मोशनची डेफिनेशन लक्षात आली का बघा. लिनियर हार्मोनिक मोशन इज द मोशन in which the particle or the object will perform the to and fro motion along a straight line. ओके, त्याला आपण काय म्हणतोय, लिनियर हार्मोनिक मोशन. दुसऱ्या टाइपचा एक हार्मोनिक मोशन असतो ज्याला आपण म्हणतो अँग्युलर हार्मोनिक मोशन. ओके, दुसरा टाइप आहे अँग्युलर हार्मोनिक मोशन. अँग्युलर हार्मोनिक मोशन मध्ये काय आहे, तर पुन्हा एकदा हे बघू. इथे काय, लिनियर हार्मोनिक मोशन मध्ये द पार्टिकल ऑर द ऑब्जेक्ट विल परफॉर्म टू अँड फ्रो मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. हियर इन अँग्युलर हार्मोनिक मोशन द पार्टिकल ऑर द ऑब्जेक्ट विल परफॉर्म द टू अँड फ्रो मोशन अलॉंग अ कर्व्ड पाथ. एका कर्व्ड पाथ वरती टू अँड फ्रो मोशन होणार. याचे एक एक्झाम्पल देता येतं. सपोज एका फिक्स्ड सपोर्टला तुम्ही एक वायर अटॅच केलेली आहे. ओके, एक मेटॅलिक वायर, आणि ह्या वायरला एक रॉड किंवा एखादा डिस्क आपण अटॅच केला. ओके, या मेटॅलिक वायरला आपण काहीतरी रॉड किंवा डिस्क सुद्धा लावू शकता तुम्ही, त्याला अटॅच केला. ओके, इक्विलिब्रियमला आलं म्हणजे त्याला मोशन्स काहीच दिलेले नाहीये, तर तो तसाच स्टेडी राहील. नंतर हा रॉड जर समजा मी डिस्प्लेस केला, म्हणजे याला थोडासा ट्विस्ट केला मी त्या वायरला, ओके, तर काय होईल, ह्या ट्विस्टमुळे एकदा रॉड इकडे येणार, नंतर थोड्या वेळानंतर रिस्टोरिंग टॉर्कमुळे हा रॉड पुन्हा अशा पोझिशनला येईल, आणि ही सेट ऑफ मुवमेंट जी आहे ती रिपीट होत जाते. म्हणजे सपोज हा रॉड आहे माझा, ओके, हा रॉड आहे, आणि इथे मी मेटॅलिक वायरने त्याला सस्पेंड केलं, तर मी ह्याला ट्विस्ट दिला, तर हे असे सेट ऑफ मुवमेंट्स तो परफॉर्म करत राहील. ओके, म्हणजेच काय, दिस रॉड इज मुव्हिंग अलॉंग अ कर्व्ड पाथ, इट विल ट्रेसेस अन अँगल. ओके, हा काहीतरी अँगल कंटिन्युअसली ट्रेस करतो. ह्या टाईपच्या टू अँड फ्रो मोशनला आपण म्हणतो अँग्युलर हार्मोनिक मोशन. ह्या टाईपच्या ऑसिलेशन्सला आपण म्हणतो
अँग्युलर हार्मोनिक मोशन. याचे अजूनही एक एक्झाम्पल, फेमस एक्झाम्पल देता येईल, जे आपण नंतर हे स्टडी करणार आहोत. की सपोज एखाद्या सपोर्टला तुम्ही एक दोरी बांधलेली आहे, ओके, एखादी स्ट्रिंग बांधलेली आहे, आणि ह्या स्ट्रिंगला बेसला तुम्ही सपोज एक मॅग्नेट, एक बार मॅग्नेट तुम्ही लावलेला आहे. म्हणजे हा बार मॅग्नेट मी काय केलाय, तो सस्पेंड केलाय मी. ओके, तर नॉर्मल सिच्युएशनमध्ये काय होत असतं, तर हा नॉर्थ आणि साऊथ पोल हे जॉमेट्रिक आपल्या जॉग्राफिकल नॉर्थ आणि साऊथला हे अलाइन होत थांबतील. म्हणजे समजा माझा हा मॅग्नेट जर असेल आणि मी ह्याला जर सस्पेंड केलेलं आहे आणि इकडचा नॉर्थ इकडचा साऊथ पोल मॅग्नेट जर असतील, तर ते इक्विलिब्रियम पोझिशनला कसं येणार, नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये मॅग्नेट स्टेडी थांबणार आहे. पण ह्या इक्विलिब्रियम पोझिशनला मी समजा मॅग्नेटला डिस्टर्ब केला, थोडासा डिस्टर्ब केला आणि सोडून दिला, तर काय होईल, दिस मॅग्नेट विल स्टार्ट ऑसिलेटिंग. हा मॅग्नेट काय होणार आहे, तो ऑसिलेट व्हायला लागेल. ओके, आणि हे ऑसिलेशन्स कसे आहेत, दीज ऑसिलेशन्स आर अलॉंग अ कर्ड पाथ. एका कर्ड पाथवरती हे ऑसिलेशन्स आपल्याला दिसतात. ओके, त्यामुळे ह्या मॅग्नेटचा सुद्धा मोशन कसा असणार आहे, इट विल बी an angular harmonic motion. So linear harmonic motion is the one in which the particle or the object will perform the to and fro motion along a straight line, and angular harmonic motion is the motion in which the particle or the object will perform the to and fro motion along a curved path, that we call it as angular harmonic motion. चॅप्टरच्या सुरुवातीला आपण पहिल्यांदा हे लिनियर हार्मोनिक मोशन आपण स्टडी करणार आहोत. नंतर अँग्युलर हार्मोनिक मोशन सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. हा पार्ट जर आपल्याला नीट कळाला तर अँग्युलर हार्मोनिक मोशन पॅरलली आपण शिकू शकतो. सोपा आहे तो शिकायला. सो लेट अस स्टार्ट विथ दी लिनियर हार्मोनिक मोशन. लिनियर हार्मोनिक मोशन मधला एक स्पेशल केस आपण स्टडी करणार आहोत, ज्याला आपण म्हणतोय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, हा सिंपल याचा मिनिंग काय ते आपण थोड्या वेळात बघूया. पण हा स्पेशल केस लिनियर हार्मोनिक मोशनचा तेवढा एकच आपण स्टडी करणार आहोत. हे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी एक थॉट एक्सपेरिमेंट आपण अज्यूम करू. काय आहे हा एक्सपेरिमेंट बघा. सपोज वी आर हॅव्हिंग अ मास ब्लॉक which is attached to a spring, to one end of the spring, and the other end of the spring it is fixed to a support. Okay, it is placed such that this block can slide along a horizontal surface. म्हणजे हा ब्लॉक जर मी पुश केला तर तो काय होईल, तो ह्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती तो मूव्ह होऊ शकतो. अशी आपण एक अरेंजमेंट केली. when there is no external force applied on this block, जेव्हा या ब्लॉकला काहीच फोर्स आपण अप्लाय केला नाही, म्हणजे काय, हा स्प्रिंग जो आहे हा स्प्रिंग कुठेही स्ट्रेच केलेला नाहीये किंवा कॉम्प्रेस केलेला नाही, तो आहे त्या नॅचरल त्याच्या स्टेटमध्ये आहे. ओके, इन दिस सिच्युएशन द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ब्लॉक इट विल बी झिरो. याच्यावरती कोणताच फोर्स, एक्सटर्नल फोर्स सुद्धा नाहीये आणि स्प्रिंगचा सुद्धा फोर्स नाही. ओके, आणि ह्या अशा सिच्युएशन मध्ये त्याची डिस्प्लेसमेंट झिरो आहे असं आपण म्हणणार आहोत. म्हणजे ही पोझिशन म्हणजे त्याची झिरोथ पोझिशन, यालाच आपण म्हणणार आहोत मीन पोझिशन. ओके, मीन पोझिशन म्हणजे काय, द पोझिशन इन द इक्विलिब्रियम सिच्युएशन. ओके, इक्विलिब्रियम सिच्युएशन मध्ये त्याची पोझिशन ज्यावेळी त्याच्यावरचा नेट फोर्स F किती असणार, तो झिरो. नाउ इफ सपोज दिस ब्लॉक इट इज पुल्ड टुवर्ड्स राईट. समजा आपण याला उजवीकडे एक फोर्स लावला. ओके, म्हणजेच काय, इफ दिस ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स राईट, then what we observe, this spring will exert a force which is towards the left. म्हणजे आपण त्याला पुल करणार, त्याला डिस्प्लेस करणार
राईट साइडला, तर स्प्रिंग त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार ते टुवर्ड्स द लेफ्ट. याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथे बघू शकतो आपण. समजा आपण स्प्रिंग कॉम्प्रेस केला म्हणजे काय, या ब्लॉकला लेफ्ट साइडला जर आपण समजा पुश केलं, म्हणजे इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स द लेफ्ट, then the spring will exert a force towards the right. ओके, मी सांगतो ते एक सिच्युएशन लक्षात येते का बघा. म्हणजे आपण ब्लॉक उजवीकडे डिस्प्लेस केला तर फोर्स डावीकडे असणार, ब्लॉक डावीकडे डिस्प्लेस केला तर फोर्स उजवीकडे असणार. याचं मीनिंग काय, तर दिस फोर्स exerted by the spring on this block, it is opposite to the direction of the displacement. ओके, तुम्ही डिस्प्लेसमेंट ज्या डायरेक्शन मध्ये देताय त्या डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला हा फोर्स अपोजिट असणार आहे. ओके, ही एक पहिली कंडिशन आपण लक्षात घ्यायची. फोर्स इज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. Direction of force is opposite to direction of displacement. ओके, ही एक गोष्ट लक्षात येते आपल्याला लगेच. दुसरी एक गोष्ट आपण ऑब्झर्व करू शकतो, आपण जेवढा स्प्रिंग जास्त स्ट्रेच करू किंवा कॉम्प्रेस करू, ओके, जेवढा आपण स्प्रिंग जास्त स्ट्रेच करणार किंवा जेवढा आपण कॉम्प्रेस करणार तेवढा स्प्रिंग आपल्यावरती जास्त फोर्स एक्झर्ट करणार. हे आपण कुठल्याही स्प्रिंगच्या सोबत बघू शकतो. स्प्रिंग जेवढा तुम्ही जास्त स्ट्रेच करत जाता किंवा जेवढा जास्त तुम्ही कॉम्प्रेस करता तेवढा स्प्रिंग जास्त फोर्स एक्झर्ट करत असतो. याचं मीनिंग काय की द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स is directly proportional to the magnitude of displacement. ओके, या दोन कंडिशन्स नीट लक्षात घ्या. या एक्सप्लेन मध्ये आपल्याला हे लगेच दिसतं की जेव्हा तुम्ही या ब्लॉकला डिस्प्लेस करणार टुवर्ड्स द राइट, द स्प्रिंग विल एक्झर्ट अ फोर्स टुवर्ड्स द लेफ्ट. That means the direction of the force is opposite to the direction of the displacement. At the same time, the amount of force, the magnitude of the force, it is directly proportional to the magnitude of the displacement. Okay? More the displacement is, more will be the force exerted by the spring. म्हणजे हे दोन्ही कंडिशन जर मला एकत्र लिहायचे झाले तर असं लिहिता येईल मला की दिस फोर्स इज proportional to displacement but with negative sign. Why this negative sign? Because force is opposite to the displacement. Okay? म्हणजे मी हे असं लिहू शकतो, F is proportional to minus x, where F is the force, x is the displacement. Negative sign indicates that F bar is opposite to x bar. Okay, force and displacement are opposite to each other. Therefore, I can write this F is equal to minus some proportionality constant. I will call this constant as k into x. This k we call it as force constant. या k ला आपण काय म्हणणार, force constant or spring constant. Okay, here k is called force constant or spring constant. या रिलेशन वरून मी लगेच इथे लिहून टाकतो. What is this k is? K is F upon x, force per unit displacement. So we define the force constant or spring constant as force per unit displacement
as the force constant or spring constant. या k चे युनिट काय असेल ते लगेच आपण इथे लिहू शकतो. फोर्स पर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इट विल बी न्यूटन पर मीटर किंवा डाइन पर सेंटीमीटर. ओके, ते त्याचे युनिट्स असतील. डायमेन्शन्स किती असतील ते तुम्ही काढा. डायमेन्शन्स आपण शिकलेलो आहोत. तर हे आहे ते k, दॅट इज द फोर्स कॉन्स्टंट ऑर स्प्रिंग कॉन्स्टंट. आता ह्या रिलेशन मधनं मी सिंपल हार्मोनिक मोशन व लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे डिफाइन करणार आहे. हे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय? इट इज an oscillatory motion in which the magnitude of the force acting on the particle or the object, it is directly proportional to the displacement and the direction of the force is opposite to the direction of the displacement. Okay, F is equal to minus kx. Okay, ही सिंपल हार्मोनिक ची मॅथमॅटिकल डेफिनेशन. आता ह्याच्याकडे येऊया. सिंपल, सिंपल का आलं तर इथे हा जो काही फोर्स असणार आहे ह्या टाइपच्या मोशन मध्ये, दिस फोर्स इज प्रोपोर्शनल टू x⁻⁴. इथे x⁻⁴ दुसरा कुठला पॉवर नाहीये, म्हणजे 1.25 1.5 किंवा 2x² x³ असं नाही. f इज प्रोपोर्शनल टू x⁻⁴. सिंपल आहे. त्यामुळे याला आपण म्हणतोय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काही हार्मोनिक मोशन्स मध्ये हा x च्या ऐवजी √(x) येऊ शकतो, x² येऊ शकतं. ओके, ते टाइप्स आपण बघणार नाही. आपण सिंपल बघणार आहोत ज्याच्यामध्ये f इज प्रोपोर्शनल टू x⁻⁴, f इज इक्वल टू -kx. ओके, ही एक डेफिनेशन सिंपल हार्मोनिक मोशनची आपल्याला करता येते. याच्या पुढे मी सिंपल हार्मोनिक मोशन असं जर म्हटलं तर ते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे असं अज्यूम करायचं. या सिंपल हार्मोनिक मोशनलाच आपण एक शॉर्ट फॉर्म वापरणार आहोत ज्याला आपण म्हणणार आहोत SHM. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन SHM. इथे लिनियर लिहिलेलं नसेल तर ते लिनियर आहे हे लक्षात घ्या. अँग्युलर SHM जर असेल तर स्पेसिफिकली आपण अँग्युलर असा शब्द लिहिणार आहोत, पण काहीच लिहिलेलं नाहीये तर तो लिनियर SHM असणार. आता आपल्याला न्यूटन्स लॉ आपल्याला माहिती आहे काय, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सिलरेशन. ओके, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सिलरेशन. हे जर मी याच्यात सबस्टिट्यूट केलं तर मला काय मिळेल, मास इनटू ॲक्सिलरेशन is equal to -kx, or I can write acceleration is equal to -k/m into x. Okay, acceleration is equal to -k/m into x. This k is constant for a spring, this m is constant for a system, a block. Okay, म्हणजेच काय, this k/m it is constant for a given system of spring and mass. Okay, एका स्प्रिंग आणि मास साठी हा k/m कॉन्स्टंट असणार आहे. आपण इथे एक सबस्टिट्यूशन करणार आहोत. पुट this k/m is equal to ω². Okay, this k/m is equal to ω². याचा मीनिंग काय की ω is equal to √k/m. Okay, ω² is k/m, ω is √k/m. हे ओमेगाच का घेतलाय तर तुम्ही डायमेन्शनली हे बघू शकता. k/m चे डायमेन्शन्स हे ω² च्या डायमेन्शन्स एवढे, किंवा √k/m चे डायमेन्शन्स हे ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या डायमेन्शन्स एवढे येतात. ओके, आणि ह्याचं अँग्युलर फ्रिक्वेन्सीज का घ्यायचा वगैरे ते आपण डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन नंतर ते आता पुन्हा एकदा बघू. तर इथे काय दिसतं आपल्याला, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू याच्यामध्ये इट विल बी -ω² into x. Okay, so acceleration is equal to -ω² into x. Since for a given spring mass system ω² is constant, therefore I can write
this acceleration is proportional to minus x. ओके, acceleration is proportional to minus x. म्हणजे मी हेही लिहू शकतो किंवा हेही लिहू शकतो. ओके, force is directly proportional to the displacement and it is opposite to the direction of the displacement. Similarly, the motion in which the magnitude of acceleration is directly proportional to the magnitude of displacement and direction of acceleration is opposite to the direction of displacement, such type of motion we call it as linear simple harmonic motion. Okay, linear SHM. हे लिनियर SHM आपण खूप चांगल्या पद्धतीने अजून थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अँग्युलर SHM बघणार आहोत. नेक्स्ट, दॅट इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. कुठलाही मोशन डिस्क्राईब करायचं असेल तर आपल्याला त्याच्या डिफरन्शियल इक्वेशन मधून सुद्धा हे आपल्याला लिहिता येते. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे नेमकं काय? an equation which consists of certain derivatives. ज्या इक्वेशन्स मध्ये डेरिव्हेटिव्हज आहेत त्या इक्वेशन्सला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, फिजिक्स मध्ये बरेचसे डिफरन्शियल इक्वेशन्स येत असतात ज्याच्यामध्ये काहीतरी डेरिव्हेटिव्ह असणार आहे. कारण का तर फिजिक्स मध्ये बेसिकली आपण व्हेलॉसिटी किंवा स्पीड, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी हे आपण एका डेरिव्हेटिव्हने डिफाइन करतो. इट इज dx by dt. ॲक्सेलरेशन हे आपण कसं डिफाइन करत असतो? इट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी dv by dt. ओके, म्हणजे काय? डिस्प्लेसमेंटचा टाइम डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा टाइम डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन. तर आपले हे फिजिकल क्वांटिटीज जे आहेत दे आर रिप्रेझेंटेड बाय सर्टन डेरिव्हेटिव्हज. त्यामुळे फिजिक्समध्ये कुठलंही डिस्क्रिप्शन करत असताना, मोशन डिस्क्राईब करत असताना डेरिव्हेटिव्ह येणार, म्हणून तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन्स त्या मोशनचे लिहिता येतात. आपल्याला लिनियर SHM चे डिफरन्शियल इक्वेशन काढायचे. अगदी सिंपल आहे इक्वेशन काढायला. कसं काढणार? तर SHM, लिनियर SHM चे डेफिनेशन कडे जाऊ. आपण आताच बघितलं व्हॉट इज लिनियर SHM. इट इज अ to and fro motion, oscillatory motion, in which two conditions must be satisfied. First काय? Magnitude of the force is directly proportional to magnitude of displacement. And second condition काय? Direction of force is opposite to direction of displacement. These two conditions can be written in mathematical form as F is proportional to minus x. Okay, force is proportional to negative of the displacement. This negative sign indicates that the force and displacement are opposite to each other. Therefore, I can write this F is equal to minus some constant. This constant we call it as force constant or spring constant into x. Now, by Newton's law, what is force? By Newton's second law of motion, force is equal to mass into acceleration. Okay, force is equal to mass into acceleration. Therefore, this equation 1 will become mass into acceleration is equal to minus k into x. Okay, now if x is displacement, then the instantaneous
velocity is given by v is equal to dx by dt. ओके, x जर डिस्प्लेसमेंट असेल, t टाइम असेल, तर इंस्टंटेनियस वेलोसिटी आपण कसं काढतो आपण? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. इंस्टंटेनियस वेलोसिटी इज dx by dt. And what is acceleration? Instantaneous acceleration, it is nothing but dv by dt. Okay, acceleration किती असतो? It is rate of change of linear velocity. पण velocity म्हणजे आपण काय लिहिलं आहे? dx by dt. म्हणजे मी हे असं लिहू शकतो, it is d by dt of v. v म्हणजेच काय? dx by dt. नीट लक्षात घ्या, v is dx by dt and acceleration is dv by dt, where v is itself dx by dt. So acceleration is d by dt of dx by dt. म्हणजे काय? हा x चा दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि हे आपण कसं लिहितो? इट इज द डबल डेरिव्हेटिव्ह d2x by dt2. ओके, double derivative of the displacement with respect to time, that is nothing but the acceleration. Okay, हे differential form आहे acceleration चा in terms of displacement. Okay, therefore I can write this equation as m into d2x by dt2 is equal to minus kx. Therefore, d2x by dt2 is equal to minus k upon m into x, or d2x by dt2 plus k by m into x is equal to 0. This is called the differential equation of a linear SHM. एका लिनियर SHM चा डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे तो हा अजून थोडा वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिता येतो एका सबस्टिट्यूशन. काय सबस्टिट्यूशन? आपण अगोदरच केलेलं होतं. पुट k upon m is equal to omega square. That is omega is equal to under root k by. ओके, हे जर सबस्टिट्यूशन मी केलं तर मला इक्वेशन काय मिळणार आहे? d2x by dt2 plus omega square x is equal to 0. हे दोन्ही एकच इक्वेशन आहे. इथे फक्त k आणि m च्या टर्म्स मध्ये, म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आणि मास च्या टर्म्स मध्ये लिहिलं होतं आणि इथे मी अँग्युलर वेलोसिटीच्या टर्म्स मध्ये लिहिलं होतं किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये. These two equations, differential equations, are nothing but the differential equations of linear SHM. हे डिफरन्शियल इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला लिनियर SHM ची डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन हे काढता येईल. ते कसं काढायचं आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघू.